राम राम. मी प्रकाश महाजन आणि महाजन यूट्यूब चॅनलसाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची मला खूप गरज आहे. आपण मला सहकार्य देत आहात याची मला जाणीव आहे. आजचा विषय मी आज देवाभाऊवर माझ्या मनातल्या काही भावना व्यक्त करणार आहे. देवाभाऊ, आपण महाराष्ट्रातले सर्वात सुशिक्षित, संयमी, कल्पक, कष्टाळू मुख्यमंत्री आहात. पण आपल्याच महाराष्ट्रात सध्या काय चाललंय? ओल्या दुष्काळामध्ये शेतकरी अक्षरशः गुदमरून मेला, पण त्याला दिवाळीची अल्पशी भेट सरकारकडून मिळाली नाही. कारण संबंधित मंत्री आणि त्या खात्याच्या सचिवामध्ये ताळमेळ नाही. शेवटी आपल्याला हस्तक्षेप करावा लागला अशी बातमी आहे. मी मागे म्हटल्यासारखं भारतीय जनता पक्षामध्ये एवढी घाऊक आपण भरती सुरू केलेली आहे. मूळ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर किती अन्याय होतो हे लोक खाजगीत येऊन माझ्यापाशी बोलत आहेत. आपण कुणाकुणाला पक्षात घेतलं आहे, यांचं चारित्र्य काय? ज्या फलटणच्या दुर्दैवी आमच्या बीड जिल्ह्याच्या कन्या डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या का खून हा विषय गाजतोय. आपण फलटणमध्ये जाऊन कुणाला पाठीशी घातलं? रणजित निंबाळकर यांना? हा मूळ भारतीय जनता पक्षाचा आहे का? हा एक काळ पृथ्वीराज बाबा चव्हाणचा अक्षरशः चमचा होता. या माणसाने निरपराध गरीब लोकांवर कितीतरी केसेस घातलेल्या आहेत. त्यांना त्रासून सोडलं. एक उदाहरण तर असे की सातारा न्यायालयामध्ये सन्माननीय न्यायाधीशांनी पोलिसला सांगितलं की या माणसाला तुम्ही आत्तापर्यंत 5 गुन्ह्यात माझ्यासमोर आणले, जर तुम्ही 6व्या गुन्ह्यात आणताल तर मी तुमचे कपडे उतरेल, असं पोलिसाला न्यायाधीशानं सूचना दिली. काय चाललं आहे? पोलीस खातं या रावणाला तुम्ही सांभाळताय, त्याला तुम्ही क्लीन शीट देताय. अहो, असेच लोक तुम्ही पोचले हो. पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, आपण यांना जवळ केलं, राष्ट्रीय साखर संघाचं उपाध्यक्ष केलं, त्याला 400 कोटीची भरघोस मदत केली. आज हर्षवर्धन पाटील कुठं आहेत? हीच मदत तुमचे राजकीय गुरु, या भारतीय जनता पक्षाचा ओबीसीचा चेहरा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या कारखान्याला केली असती. तो कारखाना बँकेने जप्त करून त्याची विक्री होण्याची वेळ आली नसते. त्या कारखान्याला तुम्हाला 1 रुपया द्यावा वाटला नाही, पण तुम्ही अशा कित्येक काँग्रेसच्या लोकांच्या कारखान्याला सरळ हाताने मदत केली. महाराष्ट्रात तुमच्याशिवाय काही होत नाही याच्यावर जनतेचा पूर्ण विश्वास आहे. पोलीस खातं काय? कुणाचंच पाठीराख होत आहे? काय चाललंय? मला एवढंच म्हणायचं आहे की देवेंद्रजी, आपल्याविषयी लोकांच्या मनात खूप आदर आहे, सन्मान आहे. तो जर सांभाळायचा असेल तर आपण आपल्या भोवती जी लोक गोळा केलेली आहेत त्याच्यातलं मूळ कुणीही भाजपचा नाही. मी कुणाचंही नाव घेणार नाही. आपण खूप चांगले आहात, पण हिऱ्याला सुद्धा कोंदणात बसवावं लागतं, त्यावेळेस त्या हिऱ्याची चमक वाढते. अकबराच्या दरबारात सुद्धा 9 रत्न होते म्हणून अकबर होता. आपल्या दरबारात कचरा, पाला, पाचोळा, स्वार्थी लोक गोळा झालेले आहेत. एक तरी भाजपचा प्रामाणिक माणूस आपल्याजवळ आहे हे दाखवा. देवाभाऊ, अजूनही वेळ गेली नाही. महाराष्ट्र तुमच्याकडं मोठ्या आशेनं पाहतो, शेतकरी तुमच्याकडं मोठ्या आशेनं पाहतो, भगिनी वर्ग, महिलासुद्धा तुमच्याकडे आशेने पाहतो की त्यांचं संरक्षण कुणी करेल, त्यांची प्रतिष्ठा कुणी जपेल. अहो, तुमच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा त्या स्त्री आहेत, मी त्यांच्याविषयी काय बोलावं. त्यात या आयोगाचं पद अशा पद्धतीने वापरतायत
की शूर्पणखेला सुद्धा लाज वाटेल. या महिला आयोगाच्या अध्यक्षाला त्वरित आपण घरी पाठवावं आणि महिलांच्या संरक्षणाचा विषय हा प्रामुख्याने आपण हाताळावा. महिला सुरक्षित ज्या देशात आहे तो देशच खरा पुढे जातो जर महिला जिथं अन्यायग्रस्त होत असेल. कारण कालच पुण्याच्या एका भगिनीनं आपल्याला फेसबुकवरून खुलं आवाहन केलं की तिला संरक्षण द्या. देवेंद्र भाऊ, लोक आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. लोकांचा अपेक्षाभंग होऊ देऊ नका. नसता याचे दुष्परिणाम येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महायुतीला भोगावे लागतील आणि यापासून आपली सुटका होणार नाही. धन्यवाद.